प्रेस द लॉर्ड. आज आपण शॉर्ट आणि स्ट्रीट संदेश घेणार आहे. सगळं शॉर्ट आणि स्ट्रीट घेणार आहे कारण टाईम आपला खूप झालेला आहे. थोडक्यामध्ये आज आपण देवाचं संदेश पण पाहणार आणि सर्व काही करणार. म्हणून भक्तीची सुरुवात आपण प्रथम प्रार्थनेने करू. अंजू आपल्यासाठी प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 आकाशाने पृथ्वीचे निर्माण करते माझे महान ईश्वर बाप्पा, मी तुला उंचवते, गौरवते, मान हे देते बाप्पा. ते बाप्पा सुंदरसा दिवस दाखवलाच, धन्यवाद ईश्वर बाप्पा. ते बाप्पा जे सेवकांना तू आमच्याकडे घेऊन आलास, धन्यवाद बाप्पा. ते बाप्पा जे सेवक संदेश सांगत असताना ईश्वर बाप्पा त्यांच्या जिभा हॉटला स्पर्श करून तुझ्या नावाचं गौरव होऊन दे ईश्वर बाप्पा. ते वचन आमच्या अंतकरणात रुजलं जाऊन दे ईश्वर बाप्पा. त्याद्वारे चालण्यास आम्हाला मार्गदर्शन कर. इथून पुढचा वेळ कार मी सेवक तुझ्या हाती देते. हीच माझी विनंती धन्यवाद प्रभू ईश्वर ख्रिस्ताच्या वड आणि पवित्र नावात केली म्हणून पितत्व आहे. आमेन. आमेन. देव बाप आमच्या बरोबर सतत राहण्याची इच्छा का करतो? तो आम्हाला 2 दिवसाकरता वेगळं ठेवून तो आपल्या परीने आमच्या बरोबर व्यवहारतानी करतो. तो प्रत्येक सेकंदाला आमच्या बरोबर संगती करण्याची त्याला काय इच्छा आहे? का परमेश्वराच्या मनामध्ये आम्हाला एक सेकंदही सोडण्याची तो इच्छा दाखवित नाही? प्रियांनो, हा जो विचार आलाय ना, या विचारामागं कारण फार मोठं आहे. पण देव बाप्पाने ते कारण आम्हाला समजण्यासाठी थोडक्यात ठेवलेलं आहे. का देव बाप आमच्या बरोबर प्रत्येक सेकंदाला संगती करण्याची अपेक्षा करतो माहिती का? कारण स्वर्गामध्ये लुसिफरने विनाकारण परमेश्वराला छेडलेलं आहे. विनाकारण लुसिफरने परमेश्वराबरोबर तंटा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्वर्गामध्ये लुसिफरने विनाकारण मनामध्ये गलत विचार घेऊन ते विचार परमेश्वरासमोर प्रगट करण्याची त्याने जिद्द केली. म्हणून या गोष्टीला परमेश्वर लक्षात ठेवून आमच्या बरोबर तो प्रत्येक सेकंदाला संगती करण्याची तो अपेक्षा करतो. कारण लुसिफर हा जर परमेश्वराबरोबर वाद घालू शकतो, हुज्जत करू शकतो, आपल्या मनातली इच्छा विनाकारण ज्या इच्छेला काही अर्थ नाही ती इच्छा जर परमेश्वराची वादाने करू शकतो, तर आम्ही तर त्याच्या हातची कलाकृती आहे. आमच्या बरोबर तो काही पण करण्यास माघार घेणार नाही. तो म्हणशील मी परमेश्वराला घाबरलो नाही, हे तर त्यांच्या हातल्याने बनलेले लोक आहेत. म्हणून परमेश्वर प्रत्येक वेळेला हे ध्यानात ठेवतो की माझ्या लोकांशी सैतानाचा सामना होऊ नये आणि सैतानाचा सामना आम्ही पण करू नये. म्हणून देवाने आम्हाला पण एक सावधानतेचा बोध दिलाय. त्याच बोधातून आपण 5-10 मिनिटं आज वचनातून बघणार आहोत आणि मग आपण संदेश थांबवणार आहोत. इफिसकारास पत्र 4था अध्याय 26-27 दोनच वचन आपण एक 10 ते 15 मिनिटात संदेश आज आपण थांबवणार आहोत. 26-27 तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागत असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका. चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये. तर 27 पर्यंत 27व्या वचनात काय सांगितलंय? तुम्ही सैतानाला वाव देऊ नका. आम्हाला सैतानाला वाव द्यायचा नाही आणि सैतान जर काही हरकती आमच्यावर करण्याचा प्रयत्न जर त्याने करण्याची इच्छा केली तर त्या प्रयत्नाला परमेश्वर आमच्यासाठी थांबवतो. पण परमेश्वराचा आम्हाला पण आदेश आहे
की तुम्ही विनाकारण सैतानाला जागा देऊ नका किंवा सैतानाला तुमच्यावर आक्रमण करण्यासाठी प्रोत्साहित करू नका. प्रियांनो, देव बाप्पाने सर्वांवर प्रीती केलेली आहे. लुसिफरवर तर सर्वात मोठी प्रीती परमेश्वराची होती, कारण स्वर्गामध्ये सर्वात आवडता प्रिय पुत्र परमेश्वराचा तो होता. कारण तो परमेश्वराला वाद्याच्या संगीताच्या माध्यमातून प्रत्येक वेळेला प्रसन्न करायचा आणि याच प्रसन्नतेचा लुसिफरच्या डोक्यामध्ये वेगळा विचार त्याने तयार केला. त्याला असं वाटलं या संगीताच्या माध्यमातून की मला पण परमेश्वरासमान बसण्याचा अधिकार आहे. ज्या आसनावर परमेश्वर आहे त्या आसनावर मी पण त्याच्या शेजारी बसण्यास योग्य आहे. आणि परमेश्वर या गोष्टीची सहमत नव्हता. तो त्याला वारंवार सांगायचा, तू माझ्या हाताने घडलेली निर्मिती आहे, तू निर्माता नाहीये. निर्मात्याला अधिकार असतो, निर्मितीला कार्य करण्याची फक्त जबाबदारी असते. पण लुसिफर इतका त्या वाद्य वाजवण्याच्या गोष्टीमध्ये त्याने इतका घमंड मनामध्ये आणला, इतका गर्व त्याने मनामध्ये तयार केला की त्या गर्वापायी त्याला समजलं नाही की मी परमेश्वराशी काय बोलत आहे, परमेश्वराला मी काय मागत आहे, काय होण्याची अपेक्षा मी परमेश्वरासमोर प्रगट करत आहे. कारण ज्यांच्या डोक्यात गर्व भरतो ना प्रियांनो, त्याला कोणत्याही गोष्टीचं भान राहत नाही. म्हणून देव बाप्पाने नीतिसूत्रात सांगितलंय, तुम्ही गर्वापासून स्वतःला होईल तेवढं आवरा. गर्व ज्याच्या मनात आला ना, तिथं परमेश्वराचं कार्य होत नाही. तिथं परमेश्वर कोणत्याही कार्याला संमती देण्याची इच्छा ठेवत नाही. म्हणून आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करत असताना, चालत असताना गर्वापासून स्वतःला होईल तेवढं सावरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गर्व फक्त लुसिफरला झालेला आहे प्रियांनो. अख्खं बायबल ओढून सांगत आहे, लुसिफर शिवाय कोणालाही गर्व झाला नाही. आणि आम्हाला देव बाप्पाने सांगितलंय की तुम्ही गर्वाने वागू नका, गर्वाने बोलू नका, गर्वाने चालू नका, गर्वाने कोणत्या गोष्टी करण्याच्या इच्छेत राहू नका. निरनिराळे वाक्य पवित्र आत्म्याजवळ गर्वा संबंधाने आहेत, परंतु आम्हाला जेवढे आवश्यक आहे तेवढे वाक्य पवित्र आत्मा आपल्याशी बोलतो. प्रियांनो, जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर नम्रता हे एकच माध्यम आहे, याद्वारे आम्ही यशस्वी होऊ शकतो. ज्याच्यामध्ये नम्रता नाही ना प्रियांनो, तिथं देव कार्य करायला कदापि येत नाही. पण देवबाप नम्रता त्या विश्वासणाऱ्यामध्ये यावी याची वाट पाहतो. का वाट पाहतो परमेश्वर नम्रता त्यांच्यामध्ये येण्याची? कारण परमेश्वर हे सदैव लक्षामध्ये ठेवतो की याला घडवणारा बनवणारा मी आहे. ज्यांनी बनवलेलं असतं ना प्रियांनो, त्याला फार काळजी असते. आम्ही कधी कधी आहे ना बघा, ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करत असताना जेव्हा आम्हाला पण राग येतो ना, त्यावेळेला बघा आम्ही पण काही वेळेला म्हणतो, मी जरा येशूला बाजूला ठेवतो आणि आता माझ्या पद्धतीने काय करायचं ते करायला सुरुवात करतो. जीवनामध्ये कधीच येशूला बाजूला ठेवू नका. जिथं तुम्ही येशूला बाजूला ठेवलं ना, त्या क्षणापासून सैतानाने तुमच्यामध्ये कार्य केलं समजायचं. अहो, अरण्यामध्ये एवढा देवाचा पुत्र होता, त्याला त्यांनी सोडलं नाही. 3 प्रश्नांनी, 3 मोहांनी येशू ख्रिस्ताला त्याने विचारणा केली. सैतान जर येशू ख्रिस्ताचा सामना प्रश्नाने करू शकतो, आम्ही जर म्हणलं मी येशूला बाजूला ठेवतो ना, आता मला जे करायचंय ते मी करतो, त्यावेळेला विचार करा सैतान किती तुमच्यावर हल्ले करीन.
किती तुम्हाला सैतान आपल्या वशमध्ये करण्याचा प्रयत्न करील. येशूला आपल्या जीवनामध्ये एक सेकंदही बाजूला ठेवू नका. कारण परमेश्वर स्वतः बोललाय सुरुवातीलाच की मी मनुष्याला एक सेकंद पण आपल्यापासून दूर ठेवण्याच्या इच्छेत नाही. मग आम्ही रागाच्या भरात कधी कधी बोलून जातो. मी पण माझ्या जीवनामध्ये बोलून गेलेलो आहे प्रियानो, की मी येशूला बाजूला ठेवतो ना, आता मला जे करायचं ते मी करतो. यावेळेस सैतानाने ना माझ्यावर इतके आक्रमण, इतके हल्ले केले ना प्रियांनो. मी सांगितलं ना तुम्हाला, जीवनामध्ये 3 वेळेस मी येशू ख्रिस्ताला सोडून दिलं आणि 3ही वेळेस येशू ख्रिस्ताकडे आलो. सैतान फक्त एक कार्य करतो, जो कुणी म्हणन ना मी येशूला बाजूला ठेवतो, मी आपल्या पद्धतीने आता जे मला करायचं ते करतो, त्यावेळेस सैतानना त्या गोष्टीचा फायदा उचलतो. म्हणून वचनात दिलंय, सैतानाला वाव देऊ नका. त्याला वाव दिली ना, तो तुम्हाला परमेश्वराच्या सानिध्यापासून दूर केल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यांचा राग फार वाढतो ना प्रियांनो, तेच असा निर्णय जीवनात घेऊ शकतात. म्हणून देवाने एक वचन ठेवलेलं आहे. काय ठेवलंय? पुरावा बघू आपण. यिर्मयाचं पुस्तक 8वा अध्याय 4थं वचन बघा, तिथं काय लिहिलंय. यिर्मयाचं पुस्तक 8वा अध्याय 4थं वचन. परमेश्वर म्हणतो, आणखी त्यात सांग, कोणी पडला तर पुन्हा उठत नाही काय? कोणी भोगला तर पुन्हा वळत नाही का? 7 वेळेस देव बाप्पाने आम्हाला पाडण्याची मान्यता दिलेली आहे प्रियांनो. किती वेळेस? 7 वेळेस. 8व्या वेळेस परवानगी नाही. कारण 7 हा शब्द पूर्णतेचं दर्शक आहे. कुणी पण आपल्या भावी जीवनामध्ये प्रभूला सोडून फक्त 7 वेळेस देऊ शकतो. 8व्या वेळेस त्याला जर प्रभूला सोडण्याची इच्छा झाली ना, प्रभू त्याच्या संपर्कात राहत नाही. 7 वेळेस तो माफ करतो. जाऊ द्या, माझ्या हाताची कलाकृती, रागापायी मला त्यांनी सोडून दिलं हे समजून प्रभू न आठवणाऱ्या समुद्रात आमचे पाप टाकून देतो. पण 8व्या वेळेस टाकीत नाही. 8व्या वेळेस तो म्हणतो हा योग्य राहिलेला नाही, याच्यामध्ये ते गुण राहिलेले नाही ज्या गुणाची मी याच्याकडून अपेक्षा करतो. म्हणून प्रियांनो, कोणताही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त 3 वेळेस प्रभूला सोडून देऊ शकतो. कारण माझ्या जीवनात हे मी केलेलं आहे. म्हणून माझ्या जीवनावरून मी असं गृहीत धरतो की एखादा विश्वासणारा प्रभूला कमीत कमी 3 वेळेस सोडून देऊ शकतो. 4थ्या वेळेस तो हिंमत नाही करणार. माझ्या तरी माहितीप्रमाणे मी असा निर्णय घेतलेला आहे, पण याच्यापेक्षा अधिक मला माहिती नाहीये. कारण ज्याच्या जवळ आहे ना, तोच काही सांगू शकतो. माझ्या जीवनात झालं म्हणून मी सांगतो. माझ्या जीवनात झालं नसतं तर मी सांगितलंच नसतं. 4थी गोष्ट मी का बोलत नाही? कारण माझ्या जीवनात झालं नाही म्हणून मी बोलत नाही. म्हणून प्रियांनो, आजचं जे शब्द आलाय ना, की तुम्ही रागवा पण आपला सूर्य मावळू देऊ नका आणि सैतानाला वाव देऊ नका. स्वर्गात जर जायचं असलं ना, सैतानापासून जेवढं वाचता येईल, जेवढं सैतानाच्या विरोधात चालता येईल, जेवढं सैतानाला तडपिवण्याची तुमची इच्छा आहे ना, तेवढं सैतानाला ताडपवा. पण फक्त पवित्र शास्त्राच्या द्वारे ताडपवा. तुम्ही जर म्हणले ना मी माझ्या बळाने सैतानाला तडपवीन, मग तो म्हणन अरण्यात येशूला मी काय केलं होतं? एवढा देवाचा पुत्र होता, त्याला सोडलं नाही, तू काय आपल्या बळाने मला तडपिवण्यासाठी निघालास? प्रियांनो, आम्हाला सैतान कोणत्या जाळ्यामध्ये फसवीन ना, सांगता येत नाही. म्हणून अंतिम समयामध्ये सैतान एक कार्य करण्याची तयारी करत आहे. प्रियांनो, आज सकाळी माझ्या व्हॉट्सअपला एक क्लिप आली. मणिपूरमध्ये
7 देवाच्या सेवकांना इतकं तडपून तडपून मारलं आणि त्यांचे शरीर जंगलामध्ये टाकून दिले. 7 सेवकांचं माझ्या व्हॉट्सअपला फोटो सहित आलंय माझ्या व्हॉट्सअपला. 7 सेवकांना जंगलात नेलं किंवा जंगलाच्या आतच मारलं, कसं मारलं माहिती नाही, पण 7 सेवकांना इतकं निर्घृणपणे त्यांची हत्या केली आणि त्यांना जंगलात टाकून दिलं. प्रियांनो, अंतिम समय हा अतिशय कठीण समय आहे. अंतिम समयामध्ये अशा अशा गोष्टी आम्हाला ऐकायला मिळतील आणि सैतान अंतिम समयाचा शेवटचा फायदा काय उचलण्याची तयारी करतोय. शेवटचं वचन बघू बायबलमधून. प्रगटीकरण 2 अध्याय 10वं वचन. या प्रयत्नामध्ये सैतान सध्या आहे. भाऊ ना, हो, तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस आलापिष्टात जातील. मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जिवंताचा मुकुट देईन. सैतान विश्वासणाऱ्यांना, सेवकांना तुरुंगात टाकण्याचे प्लॅन तयार करत आहे. अंतिम समय हा अतिशय वाईट समय आहे, नाजूक समय आहे. या नाजूक समयाचा सैतान वाचलेल्या वचनाप्रमाणे कृती करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. म्हणून प्रियांनो, सैतानाची ही कृती आमच्यावर येऊ नये, कारण आम्हाला वाचण्याचा अधिकार आहे. जर आम्ही वाचलो नाही ना, तर मग वचनात सांगितल्याप्रमाणे होणार आमच्या बरोबर. आणि पुढं देवाने सांगितलंय, मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. जर एखादा तुरुंगात गेला तर त्याने विश्वासू राहायचं, कारण तुरुंगात गेल्यावर विश्वासणार म्हणून, अरे मी देवाचा माणूस तुरुंगात आलो, देव काय करत होता, देवाला कळत नव्हतं का मी तुरुंगात चाललोय, मला तुरुंगात टाकण्यात येत आहे, देवाने मला तुरुंगात न जाण्यापासून का वाचवलं नाही. असे विचार ज्याच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ येईल त्याच्या डोक्यात हे विचार आल्याशिवाय राहणार नाही. ज्याच्या डोक्यात हे विचार येतील ना, त्याच्यासाठी प्रभू पुढं बोललाय, मरेपर्यंत विश्वासू राहा. तुला 10 दिवस तुला छळण्यात येणार आहे, तुला मरावं लागलं तरी विश्वासू राहा, जीवनाचा मुकुट तुला मी देईन आणि स्वर्गामध्ये माझ्या बरोबर राज्य करण्याची तुला संधी मिळेल. पण हे एवढं सोपं नाही प्रियांनो, जेवढं सोपं मी बोलत आहे. जगामध्ये सर्वात सोपी गोष्ट आहे बोलणं. बोलायला काही लागत नाही प्रियांनो, मग ते चांगलं असो वाईट असो कसंही असो, बोलणं अतिशय सोपं आहे, पण करणं तेवढंच अवघड आहे जेवढं बोलणं सोपं वाटतं. म्हणून प्रियांनो, आम्हाला जर वाचण्याचा अधिकार देव बाप्पाने दिलेला आहे ना, तर वाचण्याचा अधिकार आम्ही कशाने देवासमोर प्रगट करू शकतो. आता ते वचन काढायचं नाही, मीच ते वाचतो. स्तोत्रसंहिता 17:15 मध्ये सांगितलंय, मला तुझ्या मुखाचे दर्शन घडो. आम्हाला प्रत्येक वेळेला आमच्या प्रभू परमेश्वराचं दर्शन देव बाप्पांनी दिलं पाहिजे. आणि त्या दर्शनासाठी स्तोत्रसंहिता 34:7 मध्ये सांगितलंय, तुमच्या संरक्षणासाठी मी एक दूत तुम्हाला दिलेला आहे. तो दूत आमच्या बरोबर जर असला ना, तर आमचा बचाव पण आहे आणि आम्ही परमेश्वराचं प्रत्येक वेळेला मुख पण पाहिल्याशिवाय राहणार नाही. या प्रक्रिया जर आमच्या जीवनात आम्ही ठेवल्या तर आणि तरच आम्ही सैतानावर सरशी होऊ शकतो. अन्यथा तुम्ही तुमच्या शर्तीने काही करा, सैतान तुमच्यावर सरशी केल्याशिवाय
राहणार नाही, कारण त्याने मागच्या आठवडे आपण पाहिलं ना की त्याचा काळ थोडा राहिलाय म्हणून तो अति संतप्त रागाने पृथ्वीवर मनुष्याकडे आलेला आहे. जो रागाने लाल पिवळा होऊन आलेला आहे मनुष्याकड, तो गै करीन का कोणाची? म्हणून प्रियांनो, आमच्या बरोबर प्रभू आहे का हे अंतिम समयात तपासा आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही ख्रिस्ताचं जीवन जगता का याचा अनुभव प्रथम स्वतः घ्या. इतरांना आपोआप तुमच्या वर्तनातून दिसल की यांच्यामध्ये पवित्र आत्मा कशा प्रकारे कार्य करतो. बोलण्याने कधी पवित्र आत्मा प्रगट नाही होत बरं का. म्हणून याकोब 2:24 मध्ये सांगितलंय, विश्वास हा क्रिया वाचून निर्जीव आहे. क्रिया करणं गरजेचं आहे. विश्वास तर सर्व ठेवतात, पण क्रिया तुमच्या जवळ किती आहेत त्या क्रियेवर तुमचा पवित्र आत्मा अवलंबून आहे. म्हणून पवित्र आत्म्याच्या संगतीत तुम्ही असावं. पवित्र आत्म्याबरोबर तुमची संगती सतत राहावी. म्हणून रोज पवित्र शास्त्र वाचणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. आमेन. डोळे बंद करा. विकासासाठी प्रार्थना करा, त्याच्या बायकोसाठी करा. हो का? काही सेकंद आपण शांत राहूया. महिमा असली तर महिमाला बोलवा प्रार्थनेमध्ये. प्रार्थने आली. काही सेकंद आपण शांत राहू प्रियांनो, मग आपण प्रार्थना करू. स्वर्गीय बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती तुला देतो माझ्या बापा. तुझा जय जयकार करतो, तुला उंचावितो, तुला स्तवितो माझ्या बापा. स्वर्गीय बापा, खरोखर आज अतिशय शॉर्ट आणि स्क्रिप्टमध्ये जो संदेश तो आमच्या भावी जीवनामध्ये ख्रिस्तामध्ये मजबूत होण्यासाठी आणि सैतानाच्या विरोधामध्ये चालण्यासाठी तो अतिशय सुंदररित्या पवित्र आत्म्याद्वारे आमच्याशी बोललेला आहे. स्वर्गीय बापा, तुला आपल्या लोकांची अतिशय काळजी आहे. आपल्या लोकांसाठी तू अंतिम समयामध्ये कोणत्याही गोष्टी मनामध्ये न ठेवता त्या तू प्रगट करणार आहे माझ्या बापा. तुझ्या दासाने संदेश काढला होता, शॉर्ट आणि स्वीटच संदेश होता, परंतु जेव्हा पवित्र आत्मा माझ्यामध्ये आला तेव्हा त्याने आपल्या पद्धतीने संदेश देण्याची इच्छा व्यक्त केली. पवित्र आत्म्याला सर्व अधिकार आहे. पवित्र आत्मा काहीही करू शकतो. पवित्र आत्म्याला कोणी रोखू शकत नाही. पवित्र आत्म्याच्या विरोधात कोणी जाऊ शकत नाही. स्वर्गीय बापा, आजचा तुझा जो निरोप आमच्यासाठी तू पाठवलेला आहे त्या निरोपाचा आम्ही सर्वप्रथम स्वागत करतो माझ्या बापा. आणि तू जो पण निरोप आमच्यासाठी पाठवलेला आहे पवित्र आत्म्यातून, तो निरोप आमच्या भावी जीवनामध्ये आम्हाला त्या प्रकारे चालण्यासाठी, राहण्यासाठी, बोलण्यासाठी, करण्यासाठी तू सहाय्यता कर. कारण स्वर्गीय बापा, तुझ्या सहाय्यतेशिवाय आम्ही आमच्या जीवनामध्ये काही एक करण्यास समर्थ नाहीत माझ्या बापा. होय माझ्या बापा, आज तू ज्या पण प्रकारे वचनातून बोलला, विचारातून बोलला, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या नावाला उंच करतो, तुझी स्तुती करतो माझ्या बापा. खरोखर तुझं प्रेम आपल्या प्रियजनांवर आजही आहे. ते तू कृतीतून आणि बोलण्यातून दोन्ही गोष्टीतून तू आज या ठिकाणी सेवकाच्या मुखातून प्रगट केलेला आहे. स्वर्गीय बापा, आम्हाला खरोखर स्वर्गात येण्याची आशा आहे. आम्हाला खरोखर स्वर्गात यायचं आहे. फक्त स्वर्ग हा शब्द आमच्या मुखात नाही माझ्या बापा, तर आम्हाला प्रत्यक्षरित्या स्वर्गामध्ये
स्वतःला तुझ्या आसनासमोर आम्ही आलो आहोत याचा अनुभव घ्यायचा आहे. स्वर्गीय बापा, त्या पूर्व तयारीसाठी आम्हाला तू जी पण मदत करण्याची इच्छा ठेवत आहे ती मदत तू आम्हाला कर, आणि त्या मदतीप्रमाणे आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये ख्रिस्तामध्ये चालण्याचा सतत आणि सतत प्रयत्न करावा, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू, आज या परिवारात तुझी उपस्थिती आत्म्याने आणि खरेपणाने तू केली यासाठी धन्यवाद. प्रार्थना करतो अंजूसाठी. स्वर्गीय बापा, अंजूला मागील काही दिवसापासून जो पण त्रास होतोय, तापेचा, खोकल्याचा किंवा अन्य घसा दुखण्याचा जो पण त्रास या बाळाला आहे, तो सर्व त्रास नासुरे येशू ख्रिस्ताच्या नावाने या समयाला अंजूच्या शरीरातून निघून जाऊ दे माझ्या बापा, आणि पूर्णपणे आरोग्याच्या स्वाधीन अंजूला तू कर अशी मी तुला प्रार्थना करतो. तू या बाळाबरोबर आहेस असा मी विश्वास ठेवतो माझ्या बापा. तू आपल्या प्रिय लेकराला कधीच सोडत नाही माझ्या बापा. प्रभू, सैतान अंतिम समयामध्ये तुझ्या प्रिय लेकरांवर वेगवेगळ्या प्रकारे हल्ले करणारच आहे. आताच आम्ही वचनातून पाहिलं की तो सर्वात मोठा हल्ला कोणती करण्याची तयारी करत आहे. स्वर्गीच्या देवा, चुटपुट हल्ले का होईना सैतान केल्याशिवाय राहत नाही तुझ्या विश्वासणाऱ्यावर, हे यातून आम्हाला दिसतंय माझ्या बापा. तरी तुझं संरक्षणाचा कवच अंजूच्या सभोवती तू ठेव अशी मी तुला प्रार्थना करतो माझ्या बापा. महिमा या बाळासाठी. स्वर्गीय बापा, मागील काही दिवसापासून या बाळाला जो काही सर्दीचा, खोकल्याचा आणि तापेचा त्रास होतोय माझ्या बापा, तो सर्व काही नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने पूर्णपणे अंजूच्या महिमाच्या शरीरातून निघून जाऊ दे अशी मी तुला प्रार्थना करतो. महिमाला पूर्णपणे आरोग्याच्या स्वाधीन तू कर अशी मी तुला प्रार्थना करतो माझ्या बापा. आजच्या समयापासून महिमाला पूर्णपणे तू स्वस्थ केलं आहे, बरं केलं आहे, आणि ती ठणठणीत तुझ्या नावामध्ये झालेली आहे असा अनुभव महिमाला येऊ दे अशी मी तुला प्रार्थना करतो. होय माझ्या बापा, त्या पण बाळाचं रक्षण संरक्षण कर. तुझे दूत त्या बाळाच्या सभोवती सदैव राहू दे अशी मी तुला विनंती करतो. महिमाच्या संपूर्ण परिवार तू आशीर्वादित कर माझ्या बापा. त्यांच्या परिवारातले सर्व लहान थोर प्रियजन तुझ्या कृपेमध्ये तू ठेव माझ्या बापा, आणि प्रत्येकाची गरज नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने तू पूर्ण कर अशी विनंती करतो. स्वर्गीय बापा, या परिवारात इतर जे प्रियजन आहेत त्यांच्यासाठी पण स्वर्गीच्या देवा तुझ्याकडे मागणी आणि प्रार्थना मी करतो. स्वर्गीय बापा, या परिवारातले सर्व लहान थोर प्रियजन तुझ्या कृपेच्या हातात सदैव राहू दे, आणि सर्वांबरोबर तू आहे. सर्वांचं आरोग्य चांगलं ठेव, निरोगी ठेव, आणि प्रत्येकाच्या मुखातून तुझं आणि तुझं गौरव तू करून घे. जे समजदार आहेत त्यांना सहाय्यता कर, जे समजदार नाहीत त्यांना तो आपल्या कृपेमध्ये ठेव अशी मी तुला विनंती करतो माझ्या बापा. अंकलांना पुन्हा एकदा तुझ्या पवित्र आसनासमोर आणतो माझ्या बापा. त्यांना तू उत्तम आरोग्य दे माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, आम्ही ज्या आरोग्याची मागणी तुझ्याकडे केलेली आहे ते आरोग्य देण्यास तू समर्थ आहे माझ्या बापा. तुझ्याजवळ ते सामर्थ्य आहे माझ्या बापा. अंकलांवर ते सामर्थ्य तू पाठवावं माझ्या बापा. ही आम्ही वेळोवेळी तुझ्याकडे प्रार्थना केलेली आहे, आजही करत आहोत माझ्या बापा. एक ना एक दिवस आम्हाला तो आनंदाचा क्षण तू दाखवशील याची आम्ही प्रतीक्षा आजही करत आहोत माझ्या बापा. अंकलांना तू पूर्णपणे आरोग्य दे. त्यांच्या जीवनातून तू आणि तू उंचावला गौरविला जा अशी मी तुला प्रार्थना करतो. हे घर, ही जागा सदैव आशीर्वादाने भरलेली ठेव माझ्या बापा. या घरातल्या तेला मिठा पिठाला आणि सर्व वस्तूंना तू सदैव आशीर्वादित कर माझ्या बापा. होय माझ्या बापा, या घरातले सर्व प्रियजन तुझ्या कृपेच्या
कृपेच्या छायेत आहेत म्हणून मी तुझे आभार मानतो. काय मागावं समजत नाही माझ्या बापा. जे मागितलं आहे ते देऊन तृप्त कर. जर काही मागायचं राहिलं असेल तर ते पण दयेने कृपेने तू दे अशी मी तुला विनंती करतो. इथपर्यंत तू आम्हाला सहाय्य केलं यासाठी धन्यवाद. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो म्हणून तू ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव प्रासून तुझे राज्य जसे स्वर्गात तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची प्रार्थना आणि जसे आमच्या उदासीनतेने तसेच आमचे गुन्हे आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्त की जय. आमेन. आमेन. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ.